लोकांसमोर नक्कीच त्या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे जोपर्यंत सीआयडी कडनं ऑफिशियली एखादी स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच सांगता येत नाही। वीके सिंग स्वतःहून पुढे येऊन जर मीडिया समोर काय सांगत असतील तर त्याला प्रत्युत्तर पुराव्यासकट आम्ही 100% त्या ठिकाणी देऊ। एक मुद्दा यामध्ये असा आहे की वीके सिंग कसं ठरवू शकतो की त्यांचा पायलट चुकीचा होता म्हणून आणि त्याला कसं कळालं? दुसरी गोष्ट जी आम्हाला कळालेली आहे की जेव्हा विजिबिलिटी ही 5000च्या खाली होती, म्हणजे 3000च्या आसपास विजिबिलिटी होती, तेव्हा कॅप्टन कपूर ज्यांच्याबद्दल मी सुद्धा पूर्वी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांनी वीके सिंगला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं विजिबिलिटी खराब दिख रही है, अभी हम टेक ऑफ नहीं कर सकते। तेव्हा वीके सिंगली त्याला सांगितलं होतं की नाही तू टेक ऑफ कर ले, बाकी का बाद में मैं देखता हूँ। आता हे जे मी बोलतोय याचा पुरावा सीआयडी हे सीडीआर रिपोर्ट हे वीके सिंगचे काढून त्याच्यात काय संभाषण झाले हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल। एक तुम्ही समजून घ्या, हा जो पायलट होता कपूर, हा जो पायलट होता, पूर्वी दारू प्यायचा वगैरे हे सगळे पुरावे आम्ही तिथे दिलेले आहेत, पण आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की अजितदादांचं विमान उडवत असताना त्यांच्या रक्तात कुठेही दारू नव्हती, ड्रग्ज नव्हते आणि विषही नव्हतं। त्यामुळे हे जे काही आम्हाला कळालंय हे कदाचित उद्या जाऊन तपास यंत्रणा हे स्पष्टपणे तिथे सांगतील। मग काही दारू न पिता सुद्धा हा जो कपूर आहे त्याने जे काय केलं असेल ते का केलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या खोलामध्ये आपल्याला जावं लागेल। दबाव होता का आणि वीके सिंगला का तिथं वाचवलं जातंय असा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे। एक आहे की मी सातत्याने सांगतोय की मला वीके सिंग आणि VSRचं काही घेणं देणं नाही आहे, पण VSRच्या विमानामध्ये दादा प्रवास करत असताना विमान हे पाडण्यात आलं का पडलं हा माझा साधा सोपा त्या ठिकाणी प्रश्न आहे। मग वीके सिंगचा तपास ज्या दिशेने चाललाय आम्हाला कुठेतरी वाटतं की वीके सिंग आणि VSRला वाचवलं जाते का, कारण वीके सिंगला जर धरलं, वीके सिंगला जर ताब्यात घेतलं तर वीके सिंग काही लोकांची नावं घेईल, म्हणून कुठेतरी काही लोकांना भीती वाटते असं आम्हाला वाटते। आता एक तुम्ही समजून घ्या की त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये कुणी जाऊ शकते हे मी समजू शकतो, पण आज जे सत्तेत आहेत ते लोक जर रोहित सिंगच्या लग्नात गेले असतील, तिथं लग्नामध्ये आहूजा नावाचा जो सिंगर आहे, काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल पुणे आणि मुंबईमध्ये जेव्हा तो आला होता VSRच्याच विमानाने आला होता, रोहित सिंगच्या लग्नामध्ये आहूजाली गाणं गात असताना त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल तर होतेच, त्याच्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र असणारा जे SN शर्मा का काहीतरी त्याचं नाव आहे, तो सुद्धा त्या पार्टीला नाही तर त्या लग्नाला होता आणि त्या लग्नाला अजून मोठे मोठे नेते तिथं होते। मी प्रफुल्ल पटेलांना त्या ठिकाणी विनंती केलेली की तुम्ही जर अजितदादांच्या एवढं जवळ असाल आणि तुम्ही त्या पार्टीला त्या लग्नाला होताच, पण लोकांसमोर येऊन जरा नावं तर सांगा त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कोण होतं। हे पार्टीमध्ये असणारे जी लोक आहेत ना ते इतके पॉवरफुल लोक आहेत आणि ते पॉवरफुल लोक जर रोहित सिंगच्या लग्नामध्ये तिथं जात असतील तर 100% कुठं ना कुठं तरी रोहित सिंग, वीके सिंग, VSRला याच मोठ्या नेत्यांकडनं वाचवलं जाते असं सिद्ध होतं। अजित पवारांच्या विमानाचा अपघातच झाला नसता जर वीके सिंगनी फोन करून सांगितलं नसतं। नाही, विषय एवढाच आहे की आम्हाला जी माहिती कळते ती माहिती आम्हाला कधीतरी काही पत्रकारांकडनं कळते, आमच्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कळते, VSRच्याच काही लोकांकडनं आणि अजितदादांचे हितचिंतक जे लोक आहेत त्यांच्याकडनं ती माहिती कळते। ही माहिती फक्त आम्ही तिथं पुढं आणतोय, त्याच्यावर शहानिशा करणं, त्याचं रिसर्च करणं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे CIDचं आहे। एक तुम्ही समजून घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर विजिबिलिटी 5000च्या खाली जेव्हा असते तेव्हा कुठलाही कॅप्टन पायलट हा विमान उडवत नाही। मग